भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा आणि अतिशय भावनिक सण आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं, प्रेमाचं आणि संरक्षणाच्या वचनाचं प्रतीक मानला जातो. पण तुम्हाला भाऊबीज का साजरी केली जाते हा प्रश्न कधी पडलाय का? तर यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे. असं सांगितलं जातं की यमराज म्हणजे मृत्यूचे देवता आणि त्यांची बहीण यमुना यांच्या नात्याशी हा सण जोडलेला आहे. एकदा यमराज बराच काळ आपल्या बहिणीकडे गेले नव्हते. शेवटी जेव्हा ते भेटायला गेले, तेव्हा यमुनेने त्यांचं अतिशय आदराने स्वागत केलं. त्यांच्या कपाळावर टिळक लावला, आरती केली आणि त्यांच्यासाठी छान जेवायलाही बनवलं. यमराज हे तिच्या भावनेने इतके प्रभावित झाले, की त्यांनी बहिणीला वर मागायला सांगितलं. तेव्हा यमुनेने मागणी केली, की जो कोणी आजच्या दिवशी आपल्या बहिणीकडे येईल, त्याला तुझ्या दंडाचं भय नसावं. यमराजांनी वचन दिलं आणि म्हणाले, की आजचा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जाईल. यानंतरपासून हा दिवस भावाने बहिणीकडे जाऊन तिच्या हातून आरती आणि टिळक घेण्याचा सण म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर भाऊबीज हा सण म्हणजे भावाच्या सुरक्षेसाठी बहिणीची प्रार्थना आणि बहिणीच्या आयुष्यातील आनंदासाठी भावाचं आश्वासन. हा सण आपल्याला सांगतो की रक्ताचं नातं फक्त शरीराचं नसतं, ते प्रेम, जिव्हाळा आणि आयुष्यभर टिकणाऱ्या बांधिलकीचं असतं.